नाही, एक एक लक्षात घ्या बघा, मृत्यू हा कुठच्याही पद्धतीने झाला तर तो गंभीरच विषय, परंतु वडेट्टीवार साहेब एक लक्षात घ्या की वीज कोसळणं हा फोर्स मेजरचा भाग आहे, हे नैसर्गिक आहे, त्यात कोणाचा कंट्रोल नाही आहे. पण वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे. त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरती दिलं जाईल. त्यामुळे त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल, पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे. चला चला प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 8412. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, आपण राजकीय नेत्यांना निवडणुकीला उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य Point of केलं काय आहे? नाही, पण एखादा इंजिनियर असेल, एखादा अधिकारी असेल, मुख्यमंत्र्यांनाचा टोमणा नाही नाही ना, ना. आता वाघाचा विषय संपलाय. चला अहो, ते वाघाची शेळी झाली. सुधीर भाऊ बोला. आपण अध्यक्ष महाराज, वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना आहे. अध्यक्ष महाराज, आपण संविधानामध्ये खाली बसून बोलू नका. आवाड साहेब, खाली बसून बोलू नका.